नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्या या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय तुमच्या घरामध्ये केले पाहिजेत, जेणेकरून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, आर्थिक संकटे दूर होतील किंवा पैसा येण्याची आवक वाढेल, या उद्देशाने हे उपाय तुम्हाला सांगितले जात असतात. शास्त्रात काही असे उपाय सांगितलेले असतात, ते उपाय तुम्हाला घरामध्ये करायचे असतात. आणि मिठाचे उपाय तर अगदी प्रभावशाली उपाय आहेत. हे उपाय केल्याने तुम्ही धनवान तर होणारच, पण तुमच्या घरी धनाची कधीच कमतरता होणार नाही. माता लक्ष्मी ही तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहील. तुमच्या घरामध्ये चहूबाजूनी पैसा येईल एवढी ताकद या मिठाच्या उपायामध्ये असते. फक्त योग्य वेळ आणि योग्य दिशा ही तुम्हाला माहीत असली पाहिजे. तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत राहतात किंवा तुमची आर्थिक स्थिती चांगली नाही, घरामध्ये कोणाला यश प्राप्त होत नाही, खूप तुम्ही एक्झाम देत आहात, परीक्षा देत आहात, कुठलं कार्य करायला घेतलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कधीच यश प्राप्त होत नाही आहे, छोट्या छोट्या कारणावरून घरामध्ये वादावाद निर्माण होत आहेत, तर अशामध्ये एकच सर्वोत्तम उपाय म्हणजे मिठाचा उपाय. शास्त्रामध्ये मिठाला खूप महत्त्व आहे. जसं माणसाच्या जेवणामध्ये जर मीठ टाकलं तरच ते रुचकर होतं, त्याच पद्धतीने शरीरामध्ये सुद्धा, माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा मिठाचं तितकंच महत्त्व आहे, पण ते आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे तुम्ही मिठाला सर्वसाधारण समजू नका. मीठ हे माता लक्ष्मीला सुद्धा खूप प्रिय असं आहे. फक्त तुम्हाला मिठाचे तोटके करता आले पाहिजेत, त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण विश्वास असला पाहिजे. मग बघा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच पैशाची कमी होणार नाही. तुमच्या घरामध्ये जर सतत तंगी राहत असेल, तर कोणीतरी तुमच्या घरावरती वाईट नजर टाकलेली आहे किंवा तुम्हाला कोणाची तरी नजर लागलेली आहे, तर ही लागलेली नजरसुद्धा मिठामुळे जाऊ शकते. आणि असे जर तुम्ही उपाय करत राहिला, त्याच्यावरती विश्वास ठेवला, तर एक ना एक दिवस तुमच्या घरावरती नक्कीच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे. आणि तुमचे जे पूर्वीचे दिवस होते किंवा तुम्ही धनवान झाल्याशिवाय राहणार नाही. तर असे हे मिठाचे उपाय तुम्हाला करायचे असतात. फक्त हा उपाय तुम्हाला योग्य दिवशी योग्य वेळेत तुम्हाला करायचा असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीतून लवकरात लवकर बाहेर येऊ शकता. तुमचं घरामध्ये अगदी प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतं. जी नकारात्मकता आहे ती दूर होत असते. तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हप्त्यातून गुरुवार सोडून कोणत्याही दिवशी तुम्हाला मिठाचं पाण्याने तुम्हाला तुमचं पुरं घर, जी लादी आहे ती तुम्हाला पुसून घ्यायची आहे. असं केल्याने माता लक्ष्मीचा तुमच्या घरावरती आशीर्वाद प्राप्त होतो. जी नकारात्मकता आहे ती निघून जात असते. त्यानंतर तुम्हाला पूर्व, दक्षिण या दोन्हीचा जो कोपरा असतो, त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला एका टेबलवरती काचेचा ग्लास भरून ठेवायचा आहे पाण्याने. त्या पाण्यामध्ये 1 चम्मच मीठ तुम्हाला ठेवायचं आहे. हा उपाय हप्त्यातून 1 दिवस, कोणत्याही दिवस तुम्हाला करायचा आहे. 1 महिना हा उपाय तुम्ही करून बघा. त्या दिशेतून माता लक्ष्मीचा असर जो असतो, जो प्रवाह असतो, तो आपल्या घरामध्ये येत असतो. माता लक्ष्मी येण्याचं साधन त्या दिशेतून असतं. त्यामुळे तुम्ही जर त्या दिशेमध्ये असा पाण्याने भरलेला 1 चम्मच टाकून मिठाचा जर ठेवला, तर तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे लवकरच होणार आहे. तुम्ही जेव्हा माता लक्ष्मीची पूजापाठ करत असता, त्या पूजेमध्ये सुद्धा मिठाचा उपयोग तुम्ही केला पाहिजे. जेव्हा तुम्ही माता लक्ष्मी समोर पूजा मांडत असता, तेव्हा तुम्हाला तिथे मिठाचा सुद्धा उपयोग करायचा आहे. 1 चुटकी मिठाची किंमतसुद्धा खूप महत्त्वाची आहे. 1 चुटकी मीठ तुम्हाला एका पुडीमध्ये बांधून ते तुम्हाला 4ही कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. असं केल्याने तुमच्या 4ही कोपऱ्यातून जी येणारी नकारात्मकता आहे ती दूर होत असते आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास सदैव राहत असतो. जी काही नकारात्मकता निर्माण झालेली असते घरामध्ये, ती निघून जात असते या मिठामुळे. तुमच्या घरामध्ये 2 भरण्या असायला पाहिजेत मिठाच्या. एक म्हणजे तुम्ही जी नित्यनेमाने जी जेवणामध्ये भरणी वापरता ती, आणि दुसरी एक काचेची तुम्हाला छोटी भरणी ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल भरणी भरलेलं मीठ ठेवायचं आहे. ही अशी भरणी तुम्हाला तुमच्या किचनमध्ये भरणीच्या पाठीमागे अशी तुम्हाला लपवून ठेवायचं आहे. कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने ती भरणी तुम्हाला ठेवायची आहे. तर अशी भरणी ठेवल्यामुळे तुमच्या जीवनातील जे काही आर्थिक संकट आहे ते निघून जात असतं. तुमचं पैसा पाळण्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते निघून जात असतात. कारण की मीठ ही माता लक्ष्मीसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जिथं मिठाचे उपयोग केले जातात तिथे माता राणी ही येतच असते. आणि जिथे मीठ उपयोगात आणलं जातं ना,
त्या घरामध्ये नकारात्मकता किंवा जादूटोणे, कोणाची नजर, बाधा हे सारं काही निघून जात असतं जिथे तुम्ही मिठाचे उपयोग करत असतात. तर त्या भरणीमध्ये तुम्हाला 4 वेलची टाकायच्या आहेत आणि अशी भरणी तुम्हाला आपल्या किचनमध्ये कुठेही तुम्ही भरण्यांच्या पाठीमागे तुम्हाला ती लपवून ठेवायची आहे आणि दर महिन्याला त्या भरणीतील मीठ तुम्हाला फेकून द्यायचं आहे. दर महिन्याला नवीन भरणी ती भरायची आहे. भले भरणी तुम्ही छोटी घ्या किंवा मोठी घ्या, पण ती काचेचीच हवी आहे आणि अशी भरणी तुम्हाला दर महिन्याला रिकामी करायची आहे. परत ती भरणी मिठाने तुम्हाला भरायची आहे. हा उपायसुद्धा अगदी प्रभावशाली उपाय आहे. याने सुद्धा तुमच्या जीवनामध्ये माता राणीचा आशीर्वाद मिळणार आहे किंवा माता राणीची धनाची वर्षा तुमच्यावरती नक्कीच होणार आहे. तुमची सारी अडलेली कामं होणार आहेत. तुमच्या कुठल्या व्यवसायामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, तुमची प्रगती होत नाही, यश भेटत नाही, तुमचं कुठलंच काम होत नाही, सगळी कामं तुमची अडकलेली आहेत. तर अशी कामं ही तुमची पूर्ण होणार आहेत जर तुम्ही हे मिठाचे उपाय केले तर. त्यामुळे मिठाला तुम्ही सर्वसाधारण समजू नका. मिठाचा उपयोगाने भले भले लोक करोडपती झालेले आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्याच्यावरती नक्की विश्वास ठेवा. नक्की हे उपाय करून बघा. कारण माता राणी ही तेव्हाच प्रसन्न होत असते जेव्हा व्यक्ती त्या माता राणीवरती विश्वास ठेवत असतो. ती जेव्हा त्याच्यावरती कृपा करते ना, तेव्हाच त्याला समजत असतं की आपण जे केलं ते योग्यच केलं आणि ते आपल्या विश्वासापोटी झालेलं आहे. जर तुमचा विश्वास तुम्ही ठेवला तरच ह्या गोष्टी साध्य होणार आहेत. त्यामुळे तुम्ही विश्वासाने या साऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि हे 1-2 दिवसाची गोष्ट नाही. तुम्हाला सतत लागोपाठ 1 महिना, 2 महिने, 6 महिने तुमच्या राशीनुसार ते तुमचं गणित ठरत असतं की तुम्हाला किती महिने करावं लागेल. 1 महिना, काही लोकांना 15 दिवसातच अनुभव येत असतो. कारण त्यांची रास, त्यांचे ग्रह तेवढे जुळलेले असतात. तुम्हाला कदाचित वेळ लागू शकतो, पण तुम्हाला हार मानायची नाही. जर आर्थिक परिस्थिती खूपच खराब चालू असेल, तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला हार मानायची नाही, खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचा आहे. एक ना एक दिवस असा येणार आहे की तुम्ही यामध्ये यशस्वी होणार आहात आणि माता राणी म्हणजेच माता लक्ष्मीची कृपा ही नक्की तुमच्यावरती होणार आहे. फक्त माता लक्ष्मीवरती विश्वास तुम्हाला ठेवायचा आहे. तर नमकच्या भरणीमध्ये 4 लवंगा टाकून तुम्हाला ती भरणी किचनमध्ये लपवायची आहे किंवा एखाद्या भरणीच्या पाठीमागे कोणाला न दिसेल अशी ती तुम्हाला ठेवायची आहे. हा उपाय नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका, जय श्री माता लिहायला विसरू नका. जर तुम्ही सच्च्या मनाने माताला भक्ती करत आहात किंवा तुम्हाला वाटत आहे माताची कृपा तुमच्यावरती व्हावी, तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता किंवा जय श्री महालक्ष्मी माता लिहायला विसरू नका.